मागच्या महिन्यामध्ये साधारण एक रविवार होता. त्या रविवारी मला एक फोन आला आणि तो फोन एका मुलीचा होता. तिला तिच्या कुठल्यातरी एका मैत्रिणीने किंवा नातेवाईकांनी माझा नंबर दिला असेल आणि तिचा आग्रह होता की सर मला तुम्हाला आजच भेटायचं आहे, कारण मला आज सुट्टी आहे, मला आजच वेळ आहे, मला तुम्हाला आजच भेटायचं आहे. खरं तर माझ्या अनेक अपॉइंटमेंट्स त्याआधी ठरलेल्या होत्या. तरी देखील एक इमर्जन्सी म्हणून किंवा तिने खूप गयावया केली, तिने खूप आग्रह केला की सर मला प्लीज थोडा का होईना मला आज वेळ द्या. तर मी तिला मग एक ठराविक वेळ दिलेली. त्यावेळी ती माझ्याकडे आली आणि त्यावेळी तिने जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक असं होतं. नमस्कार, मी विलास टाकळकर, स्पिरिच्युअल लाईफ कोच, रिलेशनशिप कोच आणि वास्तू एनर्जी अभ्यासक म्हणून मी गेली 25 वर्ष पुण्यामध्ये काम करतोय. तर ती मुलगी आल्यानंतर तिने तिची कहाणी सांगायला सुरुवात केली की सर गेली 8 महिने मी बेंगलोरवरनं पुण्यामध्ये आलेली आहे. एका IT कंपनीमध्ये मी जॉब करते. पहिले काही महिने अगदी खूप छान गेले, व्यवस्थित गेले, कारण तिचा परफॉर्मन्स चांगला होता, तिचे सगळ्यांशी रिलेशन चांगले होते, तिचं काम चांगलं होतं, तिचं बोलणं वागणं अगदी खूप सॉफ्ट होतं आणि या सगळ्या गोष्टी तिच्याकडे असल्यामुळे तिचं लाईफ, तिचं करिअर अगदी व्यवस्थित चालू होतं. पण एक दिवस एक नवीन मुलगी तिच्या टेबलच्या शेजारी कामाला आली आणि दोघी एकत्र काम करत असताना त्या दोघींमध्ये थोडेसे वादविवाद व्हायला सुरुवात झाली. याचं कारण दुसरी जी मुलगी होती ती मुलगी कामामध्ये तेवढी परफेक्ट नव्हती. त्यामुळे त्या दोघींचा जो बॉस आहे तो सारखा तिच्यावर ओरडायचा. तो सारखं दोघींमध्ये कंपॅरिझन करायचा की ही बघ कशी करते, हिचे प्रोजेक्ट्स बघ, हिचं बाकीच्या गोष्टी बघ. आणि हे कंपॅरिझन त्या दुसऱ्या मुलीला आवडत नव्हतं आणि त्यामुळे त्या दोघींमध्ये सारखी भांडणं व्हायला लागली. आणि एक दिवस ती मुलगी तिच्याकडे दुपारी लंच टाईममध्ये अगदी खूप निरखून बघायला लागली, अगदी डोळ्यात डोळे घालून बघायला लागली. काहीतरी एक पाण्याचा ग्लास तिथे समोर ठेवलेला होता, त्या पाण्याच्या ग्लासकडे निरखून बघायला लागली आणि नंतर तेच पाणी तिने त्या मुलीला प्यायला दिलं किंवा हिने सहज पिलं. अगदी मुद्दाम दिलं नसेल पण ते पिलं. परंतु त्या दिवसापासून त्या मुलीच्या आयुष्यामध्ये अनेक बदल घडत गेले आणि पहिला बदल म्हणजे रात्री झोप न येणे. दुसरा बदल चिडचिड वाढली, कामामध्ये लक्ष लागत नव्हतं, सतत केव्हाही रडू यायला लागलं, डोळ्यातून पाणी यायला लागलं, स्वभाव खूप इमोशनल झाला, चिडचिड वाढली, राग वाढला, संताप वाढला, अगदी फोन फेकून द्यावासा वाटू लागला, कुणाशी बोलावंसं वाटत नव्हतं, घरामध्ये एकटी बसायची, कुठल्याही मैत्रिणीशी कॉन्टॅक्ट नाही, बॉसबरोबरचे पण तिचे संबंध बिघडत गेले. आणि ह्या गोष्टी साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये एकदम
अगदी वाईट वळणावर गेल्या. तिचा स्वभाव एकदम पूर्णपणे चेंज झाला. आणि मग तिच्यातला हा बदल एकदा असा लक्षात आला की ज्यावेळी तिची आई तिला भेटायला पुण्यामध्ये आली आणि आपली 8 महिन्यापूर्वी आलेली मुलगी आणि आज आपल्या समोर जी मुलगी आहे ती मुलगी, याच्यामध्ये तिला जमीन आसमानचा फरक दिसायला लागला. एवढी शांत असणारी, सुस्वभावी असणारी, पॉझिटिव्ह असणारी मुलगी अचानक निगेटिव्ह व्हायला लागली. ती तिच्या आईशी देखील धड बोलत नव्हती. आईच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तर देत नव्हती. आणि हे तिचं प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललं. एकदा आई तिच्याशी खूप वेळा बोलली. काही गोष्टी तिला थोड्याशा लक्षात आल्या की अरे, हे आपल्या बाबतीमध्ये काहीतरी वेगळंच घडत आहे. आणि म्हणून मग तिने तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला या सगळ्या गोष्टी सांगितल्या किंवा नातेवाईक कोणी असतील त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि त्यांनी माझा नंबर दिला. माझ्याकडे आल्यानंतर मला या सगळ्या गोष्टी कळल्या. सगळ्या गोष्टी सविस्तर मी ऐकून घेतल्या. आणि त्यानंतर माझ्या असे लक्षात आलं की हिचा जो औरा आहे हा औरा अत्यंत वीक झालेला आहे. माझ्याकडे असलेल्या किर्लियन फोटोग्राफीद्वारे मी तिचा जो काही औरा आहे त्याचा फोटो घेतला आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की तिची अनेक चक्र ही वीक झाली होती. तिचं मूलाधार चक्र हे वीक झालं होतं आणि त्यामुळे तिचा औरा देखील कमी झाला होता. आणि हा औरा कमी झाल्यामुळे तिच्या संपर्कामध्ये येणारी दुसरी व्यक्ती ही जर पॉवरफुल असेल किंवा तिचा औरा हा खूप नकारात्मक असेल तर त्या औऱ्याचा परिणाम हिच्यावर तो झाला होता. आणि त्यामुळे हिच्या आयुष्यामध्ये अनेक धक्कादायक घटना घडायला सुरुवात झाली होती. ही सगळी हिस्ट्री बघितल्यानंतर, तो औरा स्कॅनिंगचा रिपोर्ट बघितल्यानंतर मी तिला काही उपाय सुचवले. आणि ते उपाय तिने एक 8 दिवस केल्यानंतर तिला खूप जबरदस्त फरक जाणवायला लागला. आणि ती 8 महिन्यापूर्वी जशी होती त्याच परिस्थितीमध्ये ती आता मागे मागे चालली होती. आणि 8 महिन्यापूर्वीची ती निकिता आता परत तिचं सकारात्मक रूप जे आहे, पॉझिटिव्ह रूप जे आहे ते आता बाहेर यायला लागलं होतं. कारण ज्या निगेटिव्ह एनर्जीने तिला घेरलं होतं ती निगेटिव्ह एनर्जी आता कमी झाली होती. आणि त्यामुळे तिच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचं प्राबल्य वाढलं होतं. तिचा औरा खूप छान झाला होता. आणि तिने परत तिच्या चांगल्या आयुष्याला सुरुवात केली होती. आणि 15 दिवसांनी तिचा मला फोन आला की सर, तुम्ही जो उपाय सांगितला होता, तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या मी अगदी तंतोतंत फॉलो केल्या आणि त्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगला आता बदल घडताना दिसत आहे. आणि 8 महिन्यापूर्वी मी जी होते तीच आता मी आहे असं मला वाटायला लागलं आहे. आणि त्यानंतर मग तिने मला तिच्या आईबरोबर देखील एक फोन लावून दिला. तिच्या आईशी देखील मी बोललो. त्या आईला घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यानंतर जे काही पॉझिटिव्ह घटना घडल्या त्या देखील त्यांना सांगितल्या. आणि त्यामुळे तिच्या आईची चिंता जी आहे, तिची जी काळजी आहे ती कमी झाली. आणि त्या आईने देखील मला खूप धन्यवाद दिले, 10 वेळा थँक्यू बोलल्या. तर ही गोष्ट सांगायचा माझा एकच उद्देश आहे की अशा घटना ह्या आपल्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडत असतात. आपले कोणी नातेवाईक असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, बायको असेल, नवरा असेल, स्त्री पुरुष कोणीही असो,
ह्या गोष्टीचा परिणाम त्या प्रत्येकावर होत असतो. आपल्या घरामध्ये जर लहान बाळ असेल, त्याच्यावर देखील ह्या वाईट गोष्टीचा, निगेटिव्ह एनर्जीचा, ह्या नजरेचा परिणाम होत असतो. आणि म्हणून नजर ही फक्त वाईट लोकांकडूनच लागते असं नाही आहे, तर नजर ही कोणाकडूनही लागू शकते. इंटेन्शनली, अनइंटेन्शनली हे होऊ शकतं. आणि म्हणून कोणालाही दोष न देता आपण ह्या नजरेतून, ह्या निगेटिव्ह एनर्जीतून बाहेर कसं पडायचं याचा विचार केला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्याकरता मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगतोय, की जी लोक ऑफिसमध्ये काम करतात, मुलगा असू देत, मुलगी असू देत, त्यांनी जवळ थोडंसं मीठ ठेवायचं आहे, खडे मीठ. एका पाऊचमध्ये ते मीठ ठेवायचं आहे. आणि ऑफिसमध्ये काम करत असताना जर तुम्हाला असं वाटलं आहे की माझी एनर्जी लो होत चाललेली आहे, मला कामाचा कंटाळा येतो आहे, माझे हात थरथरायला लागत आहेत, माझ्याकडनं कामामध्ये चुका होत आहेत, अशा वेळी ते चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आणि आपल्या शरीराभोवती 3 वेळेला क्लॉकवाईज आणि 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज असं फिरवायचं आहे. आणि नंतर ते मीठ आपल्या एका सिंकमध्ये, बेसिनमध्ये टाकून ते फ्लश करायचं आहे. आणि त्यानंतर थोडंसं पाणी घेऊन डोळ्यावर मारायचं आहे. तुम्हाला 2 मिनटामध्ये फरक जाणवेल. तुम्हाला खूप फ्रेश वाटायला लागेल, आनंदी वाटायला लागेल, हलकं वाटायला लागेल. आणि हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे. ते मीठ तुम्ही कायम जवळ ठेवा. आणि तुम्हाला ज्या ज्या वेळी असं काही वाटेल त्या त्यावेळी त्या मिठाचा उपयोग करा. तर यामध्ये कुठलंही अंधश्रद्धा नाही आहे, किंवा आम्ही कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही आहे. विज्ञानाला मानणारे आपण लोक आहोत. पण तरी देखील काही वेळेला ज्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन आपल्याकडे नसतं, त्याची कारणमीमांसा आपल्याकडे नसते, त्यावेळी आपल्या जुन्या लोकांनी काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, काही तोडगी सांगून ठेवलेली आहेत. त्या गोष्टी, ती तोडगी आपण करायची आहे. आणि त्यातून झाला तर फायदाच होईल, नुकसान कुठलंही होणार नाही. आणि म्हणून इथून पुढे जर तुम्हाला काही शंका असेल किंवा तुम्हाला काही माझी गरज लागली, तर तुम्ही माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावर व्हॉट्सॲप करू शकता. किंवा असा काही प्रकार तुमच्या बाबतीमध्ये घडला असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये जाऊन तो प्रकार सांगू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स तर नक्कीच करा. तर आता नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. थँक्यू.